अजितदादा शरद पवारांच्या भेटीला गेलेले आहेत आणि बारामतीमधल्या गोविंद बागेमध्ये ही बैठक होतीये। अजितदादांसोबत अमोल कोल्हे हे देखील पवारांच्या भेटीला गेलेले आहेत। सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे, जयंत पाटील, राजेश टोपे, रोहित पवारांची देखील या ठिकाणी उपस्थिती आहे। पुण्यामधल्या निकालानंतर शरद पवारांच्या निवासस्थानी ही बैठक होतीये। जिल्हा परिषद निवडणुकीवर चर्चा होत असल्याची माहिती आहे। आढावा घेतलेल्या आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज खऱ्या अर्थाने बारामती दौऱ्यावरती आहेत, परंतु आज दिवसातील सर्वात मोठी घडामोड घडलेली आहे। कारण बारामतीमध्ये आज कृषी प्रदर्शन आहे आणि याच वेळेस खऱ्या अर्थाने गोविंद बाग येथे शरद पवार देखील उपस्थित आहेत आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार काही वेळापूर्वीच गोविंद बागमध्ये दाखल झालेले आहेत। राज्यातील खऱ्या अर्थाने ही मोठी घडामोड आहे, कारण कालच राज्यातील महापालिका निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि एकंदरीतच खऱ्या अर्थाने पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांच्या दोन्ही पक्ष एकत्रित येऊन लढले होते। त्यामुळे साहजिकच आज खऱ्या अर्थाने उपमुख्यमंत्री अजित पवार हे गोविंद बागमध्ये दाखल झाल्याने मोठी चर्चा होताना दिसत आहे। एकंदरीतच उपमुख्यमंत्री अजित पवार हे गोविंद बागमध्ये दाखल झाल्याने मोठ्या चर्चांना उधाण आलेलं पाहावयास मिळत आहे। दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती। पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचा सुपडा साफ झालेला आहे। पुणे महापालिकेमध्ये भाजपचा 118, दादांचा 17 आणि शरद पवार हे 2 जागी विजयी झालेले आहेत। तर पिंपरीमध्ये भाजपला 84, दादांना 37, पवारांच्या राष्ट्रवादीला एकही मत नाही अशी स्थिती आहे। पुणे आणि पिंपरीसाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र निवडणूक लढवलेली होती। दोन्ही राष्ट्रवादीचा सुपडा साफ झालाय। पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा। पिंपरी चिंचवडमध्ये आपण जर पाहिलं तर तुतारीची गर्जना ही हवेतच विरलेली आहे। या ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला भोपळाही फोडता आलेला नाही। या महानगरपालिका आहेत त्या म्हणजे पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, जळगाव, मीरा भाईंदर, नाशिक, इचलकरंजी, वसई विरार, नांदेड, जालना, पनवेल, धुळे आणि परभणी या 12 ठिकाणी एकही जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जिंकता आलेल्या नाहीत। इकडे पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। 100हून अधिक जागा लढवून सुद्धा शिंदेच्या शिवसेनेला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाहीये। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे निवृत्ती बांदल यांनी शिंदेच्या शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे यांचा पराभव केला। दादाला मी मुलाखतीत सांगितलं, दादा मी एकदा तिकीट द्या, मी निवडून आल्याशिवाय राहत नाही, निवडून नाही आलं तर तुमच्या समोर उभा राहणार नाही। खऱ्या अर्थानं अजितदादा पवार, चेतन पाटील, सुनील टिंगरे यांचं लाख लाख अभिनंदन करतो। मला ज्या दिवशी तिकीट मिळालं त्याच दिवशी माझा विजय पक्का झाला असं मी समजलं। खरं तर पडदा असते, पडद्यामधून तिकीट मिळवणं हे सुद्धा इतकं काही एवढ्या मोठ्या पक्षाचं सोपं नसतं आणि ते तिकीट मी मिळवलं, माझ्या कुटुंबाचा विजय झाला आणि मी कामाला लागलो। पुणे पिंपरी चिंचवडच्या जनतेनं छप्पर फाड के पाठिंबा दिला असं म्हटलंय फडणवीसांनी। पुणेकरांनी विकासाला पाठिंबा दिला त्याबद्दल आभार असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। पुणे आणि पिंपरीमध्ये भाजपचा दोन्ही राष्ट्रवादीला मोठा धक्का पाहायला मिळालाय। पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या जनतेचे आभार मानतो। आमच्या विकासाच्या अजेंड्याला त्यांनी जो भक्कम पाठिंबा दिलेला आहे, म्हणजे हा छप्पर फाडके पाठिंबा आहे, तो त्यांनी आम्हाला दिलेला आहे, त्याबद्दल त्यांचे आभार। तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला मोठं यश मिळालेलं आहे। या दोन्ही ठिकाणी पुन्हा एकदा भाजप हा महापौर बसवणार। मात्र अशा वेळेला ज्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेल्या आहेत त्या दोन्ही राष्ट्रवादींना पूर्णपणे त्यांचा सुपडा साफ भाजपनं केल्याचं पाहायला मिळत आहे। सोलापूर महापालिकेमध्ये भाजपचा 87 जागांवर विजय झालेला आहे। काँग्रेसनं केवळ 2 जागाच मिळवलेल्या आहेत। एमआयएमचा 8 जागांवर या ठिकाणी विजय झालाय। प्रणिती शिंदेच्या राजकारणाचा शेवट आहे अशी प्रतिक्रिया जयकुमार गोरेंनी दिली आहे। विरोधी पक्षाची अवस्था दयनीय झाली आहे। एमआयएम विरोधी पक्षाच्या बाकावर बसेल असं गोरेंनी म्हटलंय। जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंवर निशाणा पाहायला मिळालाय। प्रणितीताईंना उत्तर द्यायची आवश्यकता नाही। प्रणितीताईंच्या राजकारणाचा अस्त झालेला आहे। या शहरातला सगळ्या काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आणि काँग्रेस पक्षाचे जनाधार संपलेला आहे। कार्यकर्ते सोडून गेलेले आहेत, त्यांच्यावर कोणाचा विश्वास राहिला नाही। ही महापालिकेची निवडणूक सुद्धा त्यांनी विमानातूनच लढल्या, दिल्लीतूनच लढल्या। जनतेला काय पाहिजे, उमेदवारांना काय पाहिजे, उमेदवार कोण केले पाहिजेत याच्या संदर्भात त्यांना अजिबात माहिती नव्हती। यायचं आणि स्टंटबाजी करून स्टेटमेंट करायचं आणि प्रसिद्धीत राहायचं, याच्या पलीकडचं त्यांचं काम राहिलं नाही। त्यांच्या राजकारणाचा, काँग्रेस पक्षाच्या राजकारणाचा सोलापूर जिल्ह्यातला शेवटचा कालखंड राहिलेला चालू आहे।
जळगावमध्ये लोकांचा एकनाथ खडसेंवर विश्वास राहिला नाही असं म्हटलंय उल्हास पाटलांनी। पालिका निवडणुकीमध्ये खडसेंची बडबड यशस्वी ठरली नाही असं म्हटलेलं आहे त्यांनी। माजी खासदार उल्हास पाटलांनी खडसेंवर निशाणा साधलाय। साहेबांसारखे अनेक नेत्यांनी अनेक ठिकाणी बडबड केल्यात, पण त्या काही यशस्वी ठरल्या नाहीत। आणि मला वाटतं जनतेला आता लक्षात आलं की फडणवीस साहेबांचं जे विकासाच्या दृष्टीने काम करण्याची पद्धत आहे आणि आदरणीय गिरीश भाऊ महाजन आणि त्यांचं जे नेतृत्व आहे, त्यांची संघटन शक्ती जी आहे, त्यामुळे या ठिकाणी एक हाती सरकार, एक हाती सत्ता, एक हाती सर्वच विभागातून आमचे बीजेपीचे 100% आणि युतीचे 100% या ठिकाणी निवडून आलेले आहेत। नांदेडमध्ये भाजपला बहुमत मिळालंय। अशोक चव्हाणांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळाला। भाजपच्या यशाचं श्रेय नांदेडकरांचं असं अशोक चव्हाणांनी म्हटलंय। नांदेडकरांनी विकासाला मत दिलं असं अशोक चव्हाणांनी प्रतिक्रिया देताना म्हटलेलं आहे। विजयाचं श्रेय प्रथम मी नांदेडच्या मतदारांना देतो, ज्यांनी आमच्यावर विश्वास व्यक्त पुनश्च केला आणि भाजपच्या हातामध्ये पहिल्यांदा ही महानगरपालिका सोपवली, त्याबद्दल नांदेडच्या जनतेचे लाख लाख आभार। काँग्रेसच्या बद्दल ज्या लोकांना अपेक्षा होती काँग्रेस काही परफॉर्म करेल, हे लोकांना कळलं की काँग्रेस आता विरोधी पक्ष म्हणून सुद्धा ताकदीने उतरू शकत नाही। ह्याची ज्यावेळेस लोकांना प्रचिती आली त्यावेळेस त्यांनी पर्याय MIM ला निवडलं।